करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज रिलेटेड व्हिडिओज जे असतील, जे कोर्सेस असतील, प्रत्येकाची प्लेलिस्ट तुम्हाला मिळेल. आणि जसं जसं आपण पुढे जाऊया, मी प्रत्येक कोर्सचे नवीन नवीन प्लेलिस्ट बनवून त्याच्यामध्ये बेसिकपासनं ते ॲडव्हान्सपर्यंत सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील मित्रांनो. तर सुरुवात आहे आपल्या यूट्यूब चॅनलची, त्याच्यामुळे हा पहिला व्हिडिओ आहे. भरपूर कोर्सेस आहेत मित्रांनो. तर सुरुवातीला आपण HTML आणि CSS हा कोर्स घेतो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ HTML शिकायला मिळतील आणि जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत CSSचे ते सुद्धा शिकायला मिळतील मित्रांनो. आणि जसे जसे आपण कोर्समध्ये पुढे पुढे जाऊया, तसं तसं तुम्हाला ॲडव्हान्स जे आहे HTML आणि CSS ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. तर सुरुवात करूया आपल्या कोर्सची. तुम्ही पहिल्यांदा जर माझं चॅनल बघत असाल तर मला प्रतिसाद द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओचा नोटिफिकेशन येत जाईल, जेणेकरून तुम्ही तुमच्याकडनं एकही व्हिडिओ हा चुकणार नाही. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या कोर्सची. आणि पहिला कोर्स आहे HTML आणि CSS. तर मित्रांनो, HTML आणि CSS हे दोन्ही सोबत येतात. तुम्हाला शिकायला मिळेल HTML आणि CSS वेगवेगळं सुद्धा, परंतु मी हे दोन्ही कंबाईन का केलेत, तर HTML हे CSS शिवाय आपण इमॅजिन करू शकत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळं कसं होतं आहे की जेव्हा कधी तुम्ही HTML लिहित असाल, तुम्हाला CSS त्याच्यामध्ये ॲड करावीच लागते लुक अँड फीलसाठी. त्याच्यामुळे मित्रांनो, मी HTML आणि CSS हे सोबत सोबत घेतो आहे, जेणेकरून तुम्हाला दोन्ही गोष्टी सोबतच समजाव्यात. ठीक आहे मित्रांनो. तर HTML जे आहे त्याची सुरुवात होती मित्रांनो डॉक टाईप HTMLने. ठीक आहे. तर हा सुरुवातीचा पहिला टॅग आहे मित्रांनो, आणि हा सेल्फ क्लोजिंग टॅग आहे. याला नॉन क्लोजिंग टॅग आहे, म्हणजे स्टँड अलोन. तर याला काही क्लोजिंग टॅगची गरज राहणार नाही. तर एक सरळ एक इथे कीवर्ड आहे डॉक टाईप. हा डॉक टाईप जो कीवर्ड आहे हा ब्राउझरला सांगतो की हा कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट आहे ते. आणि खाली मित्रांनो याचे दोन डॉक्युमेंट टाईप आहेत, एक HTML आणि HTML5. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, HTML म्हणजे काय? तर HTML ही एक हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे. ही लँग्वेज आहे मित्रांनो ब्राउझरला समजण्यासाठी. तर ब्राउझर जे आहे मित्रांनो, हे ब्राउझर डिपेंड करतं या लँग्वेजवर. जर तुम्ही एखादं वेबपेज बनवलेलं आहे तर ते वेबपेज इनकोड करून ते वेबपेजला बिल्ड करून त्या वेबपेजला दाखवण्याचं काम जे आहे मित्रांनो, ब्राउझर या लँग्वेजवरनंच करतं. आणि या लँग्वेजमुळेच होतं मित्रांनो ते. तर मित्रांनो, हा HTML सुरुवातीचा टॅग आहे आणि हा एंड टॅग आहे. तर या टॅगला एंड टॅग असतो मित्रांनो. सो हा डॉक टाईप टॅगच्या नंतर हा टॅग आपल्याला लिहावा लागतो कोणत्याही वेबपेजमध्ये. तर या टॅगमध्ये सगळं काही येतं. ठीक आहे. तर जसं एक्झाम्पलमध्ये मी इथे दिलेलं आहे, आतलं कंटेंट सगळं आणि एंडिंग टॅग. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा टॅग आहे मित्रांनो हेड टॅग. तर हा जो हेड टॅग आहे मित्रांनो, हा डायरेक्ट चाइल्ड असतो या HTML टॅगचा. आणि या हेड टॅगमध्ये मित्रांनो टायटल टॅग असतो, मेटा टॅग असतो, लिंक टॅग असतो, स्क्रिप्ट टॅग असतो आणि बॉडी टॅग असतो. तर टायटल टॅग म्हणजे काय? तर टायटल टॅग जे आहे, टायटल टॅगला आपण काय करतो, जे काही आपलं वेबपेज ओपन होतं तर ते ब्राउझरमध्ये नवीन टॅबमध्ये आपण ओपन करतो. तर त्या टॅबमध्ये जे टायटल असतं ना आपल्या वेबसाईटचं नाव वगैरे आणि फेविक आयकॉन वगैरे ते आयकॉन असतं साईडला, त्याच्या बाजूला एक नाव असतं. बरोबर मित्रांनो. तर ते आपल्याला इन्फॉर्मेशन इथे देता येते, माहिती वगैरे. तर मेटा टॅग जो असतो दुसरा टॅग आहे मेटा टॅग. तर त्याच्यामध्ये इनकोडिंग जे आहे आपल्या वेबपेजची ती आपण देऊ शकतो. जसं कॅरसेट जे कीवर्ड आहे, ते कॅरसेट कीवर्डची व्हॅल्यू असते UTF-8. तर UTF-8 हे एक इनकोडिंगचा प्रकार आहे. तर या इनकोडिंगचा वापर करून ब्राउझर जे आहे त्या या पेजला इनकोड करतं.
त्याच्यानंतर व्ह्यू पोर्ट आहे, काही डिस्क्रिप्शन कीवर्ड्स असतात, व्ह्यू पोर्ट सेटिंग्स असतात. ते व्ह्यू पोर्ट सेटिंगमध्ये आपलं जे पेज आहे ते पेज लोड होण्याच्या आधी किंवा लोड होण्याच्या जस्ट आधी काय व्ह्यू पोर्ट असतो, तर ते व्ह्यू पोर्टचे सेटिंग्स आपण ब्राउझरला देऊ शकतो, जेणेकरून त्या व्ह्यू पोर्टच्या अकॉर्डिंग स्केलिंग वगैरे त्याच्यामध्ये असते. तर त्या स्केलिंगच्या अकॉर्डिंग ब्राउझर त्या वेब पेजला लोड करतो. आता तिसरा टॅग आहे मित्रांनो लिंक टॅग. तर या लिंक टॅगमध्ये आपण काय करू शकतो की बाहेरचे जे CSS स्टाईल्स आहेत त्या देऊ शकतो, बरोबर आहे. फेविक आयकॉन देण्यासाठी सुद्धा याचा यूज होतो. फेविक आयकॉन म्हणजे त्या टायटलमध्ये जे आपण आयकॉन देतो, आयकॉन जे आपल्याला दिसतं वेबसाईटचं, ते आयकॉन देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आणि इनबिल्ड जे आहेत कस्टम CSS जे आहेत, म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कस्टम CSSची फाईल, ती सुद्धा आपण इथे लिंक करू शकतो. आणि सेम आहे मित्रांनो स्क्रिप्ट टॅगमध्ये सुद्धा. तर स्क्रिप्ट टॅगमध्ये जे जावास्क्रिप्टच्या फाईल्स असतात त्या आपण लिंक करू शकतो. तर याचं काही ॲट्रिब्यूट्स आहेत, सोर्स href वगैरे, सोर्स आणि href, तर त्या टाईपचं आपण यूज करून तिथे करू शकतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो बॉडी टॅग. तर बॉडी टॅग जे आहे ते ॲक्च्युअल कंटेंट असतं मित्रांनो, जे ब्राउझरमध्ये आपल्याला दिसतं, बटन्स, पॅराग्राफ्स, फॉर्म्स वगैरे वगैरे. तर हे जे काही HTML एलिमेंट्स आहेत ते HTML एलिमेंट्स या बॉडी टॅगमध्ये असतात. तर हे जे आहे मित्रांनो हे बेसिक एक्झाम्पल आहे HTML पेजचं. तर HTML टॅग आहे, हा इथं एंडिंग टॅग आहे. त्याच्यानंतर हेड टॅग येतो. हेड टॅगमध्ये हे जे 4 मी दिलेले आहेत टॅग्स, चिल्ड्रन टॅग, त्याचे चिल्ड्रन टॅग जे आहेत ते हेड टॅगचे चिल्ड्रन आहेत, आणि हेड टॅग जो आहे तो HTML टॅगचा चिल्ड्रन आहे. तर त्याच्यानंतर त्याच्या पॅरलली येतो मित्रांनो बॉडी टॅग. सो बॉडी टॅग पण HTML टॅगचा चिल्ड्रन आहे. तर बॉडी टॅगमध्ये मित्रांनो जेवढे काही HTMLचे एलिमेंट्स आहेत ते आपण इथे देऊ शकतो. तर पहिला HTML एलिमेंट आपण बघूया, हेडिंग्स. तर एवढ्या ज्या 6 हेडिंग्स आहेत, या 6 हेडिंग्स HTMLने प्रोव्हाइड केलेल्या आहेत आपल्याला, डिपेंडिंग ऑन यूज केस, म्हणजे आपलं जे काही यूज केस आहे किंवा जिथे आपण वापरणार आहोत त्या पद्धतीने. म्हणजे जिथे हा बेस्ट फिट असेल, समजा H1 टॅग, याचा फॉन्ट साईज मोठा असतो, आणि जसं जसं तुम्ही खाली खाली जासाल तसं तसं याचं फॉन्ट साईज हा छोटा छोटा होत राहतो. सो डिपेंडिंग ऑन फॉन्ट साईज तुम्हाला कोणत्या प्रकारचा फॉन्ट तिथे पाहिजे त्या हेडिंगला, तर तुम्ही त्या प्रकारचा टॅग तिथे यूज करू शकता. तर याचं प्रॅक्टिकल आपण बघणार आहोत, काळजी करू नका. तर HTML पॅराग्राफ. तर HTML पॅराग्राफ नावाचा पण एलिमेंट असतो. तर हा एलिमेंट सुरू होतो हा P टॅगने आणि एंड होतो आहे P टॅगने. जे काही आहे याच्या आतमध्ये ते सगळंच्या सगळं ॲज अ प्लेन टेक्स्ट तिथे दिसणार. प्लेन टेक्स्ट मित्रांनो, समजा एखादा प्रोडक्ट आहे, फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं समजा, तर उदाहरणार्थ एखादा प्रोडक्ट आहे, त्याच्या खाली आपण त्याची थोडीफार माहिती देतो, बरोबर आहे. तर त्या माहितीसाठी आपण हा P टॅग यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो अँकर टॅग. तर अँकर टॅग जो यूज केला जातो तो जर आपल्या वेब पेजमधनं आपल्याला युजरला एखाद्या लिंकला क्लिक करून दुसऱ्या पेजवर आपल्याला त्या युजरला पाठवायचं आहे, बरोबर आहे. समजा माझ्या वेब पेजमध्ये एक लिंक आहे यूट्यूबची, तर ते यूट्यूबच्या लिंकला जसं मी क्लिक करेल तसं न्यू टॅबमध्ये यूट्यूब लिंक ओपन होईल, बरोबर आहे. तर त्या टाईपचं जर तुम्हाला जर काही फंक्शनॅलिटी ॲड करायची असेल तर त्यावेळेस हा अँकर टॅग यूज होतो मित्रांनो. जसंही तुम्ही याच्यावर माऊस होवर करसाल तसा माऊस जो आहे तो त्या माऊसचा टाईप चेंज होतो. तर माऊस जे कर्सर आहे त्या कर्सरचा टाईप चेंज होऊन तिथे हँडचं सिम्बॉल येते, हाताचं सिम्बॉल, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इमेजेस, HTML इमेजेस. तर HTML इमेज टॅग जे आहे मित्रांनो सेम आहे, लिंक टॅग सारखंच आहे. इथे सुद्धा तुम्हाला सोर्स द्यावा लागतो URLचा. आणि याचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत मित्रांनो, जसं अल्ट आहे. अल्ट म्हणजे जेव्हा कधी इमेज लोड झाली नसेल किंवा इमेज लोड झाल्यानंतर सुद्धा जेव्हा तुम्ही इमेजवर होवर करसाल, म्हणजे जेव्हा तुम्ही त्या इमेजवर माऊस नेसाल, तेव्हा हा अल्ट टेक्स्ट तिथे दिसतो. याचा हाईट नावाचा ॲट्रिब्यूट असतो, विड्थ नावाचा ॲट्रिब्यूट असतो. इथे खाली दिलेले आहेत ॲट्रिब्यूट्स.
तर सोर्स आहे, अल्ट आहे, विड्थ हाईट आहे, स्टाईल ॲट्रिब्यूट आहे आणि क्लास ॲट्रिब्यूट आहे. समजा स्टाईल ॲट्रिब्यूटमध्ये आपण इनलाईन स्टाईल्स देतो, ते आपण नंतर पुढे शिकूया, इनलाईन स्टाईल्स, एक्सटर्नल स्टाईल्स वगैरे. तर क्लास असेल तर एखादी क्लास आपण इथे डायरेक्टली क्लास इक्वल टू त्या क्लासचं नाव आपण देऊ शकतो. तर ही क्लास आहे CSS क्लास मित्रांनो. ठीक आहे, हे CSS क्लास हे सगळं आपण CSSच्या लेक्चरमध्ये शिकूया. तर मित्रांनो, हे एवढे या लेक्चरमध्ये मी 1 2 3 4 HTML एलिमेंट्स घेतलेले आहेत. तर आपण आता वळूया प्रॅक्टिकलकडे. तर प्रॅक्टिकलसाठी मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करायचं आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड. तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड जे आहे पॉवरफुल टूल आहे कोडिंगसाठी. तर याची मी लिंक जी आहे, डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. काही नॉर्मल स्टेप्स असतात, त्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं जे व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे ते इन्स्टॉल होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, तर आता या फाईलकडे लक्ष द्या. मी इथे इंडेक्स, आता मी हे फोल्डर केलेलं आहे तयार. आता तुम्ही जर पाहिलं हे फोल्डर, तर हे फोल्डर आहे एका ड्राईव्हमध्ये मी एक फोल्डर लिहिलेलं आहे. त्या फोल्डरमध्ये हे सगळेचे सगळे फाईल्स ॲड केलेले आहेत. आणि जेव्हा कधी ते फोल्डर तुम्हाला ओपन करायचं असेल तर इथे जा तुम्ही फाईलमध्ये ओपन फोल्डर केलं तर तुम्ही त्या फोल्डरला क्लिक करून ओपन करू शकता. आणि जसं तुम्ही ते एम्प्टी फोल्डर ओपन केलं त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली इथे या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही नवीन फाईल ॲड करू शकता किंवा नवं फोल्डर ॲड करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर या फाईलकडे लक्ष द्या. ही फाईल आहे index.html. ठीक आहे, तर या index.html मध्ये आपण डॉक टाईप दिला आहे HTML. मग हा HTML स्टार्ट टॅग आहे आणि हा एंड टॅग आहे. त्याच्यानंतर हा आहे चाइल्ड टॅग HTMLचा, हेड टॅग याला म्हणतात. त्याच्यामध्ये आपण दिलेले आहे मित्रांनो या 4 टॅग्स, म्हणजे जे आपण जे PPT मध्ये पाहिलेत, मेटा टॅग, टायटल टॅग, लिंक टॅग, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्क्रिप्ट टॅग, हे 4ही टॅग आहेत. स्क्रिप्ट टॅगचा जो उपयोग आहे तो आपण जेव्हा जावा स्क्रिप्टची प्लेलिस्ट तयार करूया त्यावेळेस हे तुम्हाला शिकवण्यात जाईल. सध्याला फक्त एवढं लक्ष ठेवा की हे जे स्क्रिप्ट टॅग आहे हे स्क्रिप्ट टॅग एक्सटर्नल काही स्क्रिप्ट असतील, जसं काही लायब्ररीज असतील जावा स्क्रिप्टच्या, त्या इम्पोर्ट करण्यासाठी होतात. ठीक आहे मित्रांनो, तर एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या हेडला पॅरलल आहे बॉडी टॅग, बरोबर आहे. आणि हे जे दोन्ही हेड आणि बॉडी आहे हे दोन्ही चाइल्ड आहेत HTMLचे. तर हे बेसिकली एक स्ट्रक्चर आहे HTML पेजचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या बघा, ह्या सगळ्या मी हेडिंग्स दिलेल्या आहेत तिथे, आणि हा P टॅग दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर हा इमेज टॅग दिलेला आहे, बरोबर आहे. आता एक अँकर टॅग मी देतो इथे, याला href समजा आपण www.google.com केलं. मित्रांनो हा सुद्धा सेल्फ क्लोजिंग टॅग आहे. आता इथे समजा मी क्लिक केलं, ठीक आहे मित्रांनो. तर हा जो आहे इमेज सोर्स जो आहे तो सेल्फ क्लोजिंग टॅग आहे, आणि href जे आहे ते सेल्फ क्लोजिंग टॅग नाही आहे. तर याच्यामध्ये आपण काहीतरी एक टेक्स्ट देऊ शकतो, जेणेकरून त्या टेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपण या साईटवर जाऊ. ठीक आहे, तर आता मी हे सेव्ह केलेले आहे. हे जे index.css फाईल आहे हे आपण सोबतच जसं जसं आपल्याला CSS कडे जेव्हा आपण वळू तेव्हा इथे स्टाईल्स वगैरे आपण ॲड करू. तर आता सध्याला मी तिचं एक लिंक दिली आहे इथे href मध्ये, जेणेकरून ती फाईल या HTML पेजमध्ये इंटिग्रेट व्हावी म्हणून. आणि फेविक आयकॉन दिलेलं आहे, आणि इथे टायटल दिलेलं आहे बघा, आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव लर्न अँड लिफ्ट. ठीक आहे मित्रांनो, तर हे टायटल आहे, ही CSS स्टाईल शीट आहे, आणि हे फेविक आयकॉन आहे. तर मित्रांनो याला आपण ब्राउझरमध्ये बघूया या पेजला. तर ब्राउझरमध्ये जाण्यासाठी काहीच नाही, तुम्हाला डायरेक्टली याच्यावर index.html याच्यावर राईट क्लिक करून तुम्हाला ओपन विथ तुम्हाला क्रोम करायचं आहे, एवढंच आहे. आता मित्रांनो इकडे लक्ष द्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हेडिंग्स जे आहेत ते डिपेंडिंग ऑन राईट. जेव्हा तुम्ही हेडिंग 1 टॅग यूज करता तेव्हा ही त्याची फॉन्ट साईज असणार आहे, हेडिंग 2
तर जसं जसं तुम्ही हेडिंग टॅग वाढवसाल तसे त्याची फॉन्ट साईज कमी होत जाईल. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हा आहे पॅराग्राफ, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही इमेज आहे मित्रांनो. तर आपण इमेजला href दिला होता. इमेजला href जे आहे ते ही फाईल आहे मित्रांनो, naturalhills.jpg नावाची. तर हे जे पाथ आहे, हे ॲब्सोल्यूट पाथ आणि रिलेटिव्ह पाथ याच्याबद्दल आपण पुढे बघूया जावास्क्रिप्ट. जेव्हा आपण आणखी पुढे लेक्चरमध्ये जाऊया तेव्हा मी सांगेल तुम्हाला. पण आता लक्षात ठेवा की ही जी फाईल आहे ही सेम या फोल्डरमधून आपण घेतलेली आहे. जेव्हा मी आता या अँकरला क्लिक करतो तेव्हा मी जाणार या पेजला www.google.com ला. ठीक आहे मित्रांनो. बरोबर आहे मित्रांनो. जेव्हा मी पूर्ण त्याचा URL दिला तेव्हा ही साईट ओपन झालेली आहे. तर तुम्हाला URL देताना प्रॉपर URL द्यावी लागणार आहे. नुसतं तुम्ही जर टेक्स्ट टाकलं तर हे ॲज अ टेक्स्ट हे कन्सिडर केल्या जाते किंवा फाईल नेम हे कन्सिडर केल्या जाते. तर प्रॉपर URLसाठी तुम्हाला प्रॉपर URL इथे द्यावं लागेल, तेव्हाच हे अँकर्ड जो टॅग आहे तो वर्क होईल. तर आता तुम्ही हे आयकॉन बघत असाल इथे, हा आहे फेविक आयकॉन. ठीक आहे. तर ही वेबसाईटचं नाव आहे आपल्या, हे फेविक आयकॉन इथे दिसते त्याच्या बाजूला. जसं हे गुगलच्या वेबसाईटचं नाव आहे आणि गुगलचं फेविक आयकॉन आहे. ठीक आहे मित्रांनो. त्या पद्धतीचं आपण इथे दिलेलं आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला प्रॉपरली त्याचे अपडेट्स मिळत जातील.